नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला आनंदी महिला मंडळाच्या वतीने आयोजित हळदी कुंकवाचा स्तुत्य उपक्रमावर आधारित वृत्तांत दाखवणार आहोत. लातूर शहरातील सिग्नल कॅम्प भागातील महिलांनी एकत्रित येऊन आनंदी महिला मंडळाची स्थापना केली. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या नावातील आनंदी हे नाव घेऊन स्थापन झालेले हे महिला मंडळ. आनंदीबाईंच्या जीवनामध्ये खडतर प्रसंग आले. अनेक संकटांना त्यांनी आनंदाने सामोरे जात जगापुढे आदर्श निर्माण केला. महिलांच्या जीवनात खडतर प्रसंग येतात, कुटुंबात ताणतणाव निर्माण होतो आणि काही कटू प्रसंग देखील उद्भवतात. परंतु या प्रसंगाला आनंदाने सामोरे जात जीवन आनंदी बनवणाऱ्या महिला याच खऱ्या यशस्वी व आनंदी जीवन जगू शकतात. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ह्या उदात्त विचारातून हे मंडळ पुढे आले. मंडळाद्वारे अनेक सामाजिक उपक्रम कायमच राबवले जातात. मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सौ नम्रता देशपांडे, सचिव सौ पंकजा देशपांडे, कोषाध्यक्षा सौ सोनाली डांगे यांच्या पुढाकारातून मंडळाची उभारणी झाली. आपली भारतीय संस्कृती टिकून राहावी हाच यांचा प्रयत्न आहे आणि ह्यातूनच नवविचार नवधारा हाती घेऊन या सजग महिला हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपल्यासमोर येत असतात. मागील वर्षी प्रभू श्री रामचंद्राच्या अयोध्या दर्शनापासून सुरुवात करत ह्या वर्षी मायबोली मराठीचे मोठेपण आणि मांगल्य जपत आनंदी महिला मंडळाच्या भगिनींनी एकत्र येऊन आगळा वेगळा स्तुत्य असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम लातूरातील अष्टविनायक हॉलमध्ये आयोजित केला होता. ह्या वर्षीच्या मंडळाच्या अध्यक्षा सौ वृषाली जोशी, कोषाध्यक्षा सौ श्वेता अयाचित यांच्या मार्गदर्शनाखाली हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची रचना करण्यात आली होती. दीपाली कुलकर्णी, अनुजा बोरगावकर, प्राची देशमुख, अपर्णा केळगावकर, पल्लवी रेणू, सीमा दडपे, पूनम कुलकर्णी, विजया होळकुंकर, कीर्ती देशपांडे, माधुरी देशपांडे आदी सदस्यांनी परिश्रमपूर्वक आखणी करून एक रेखीव कार्यक्रम आयोजित करून लातूरकरांची वाहवा मिळवली. मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहेच आणि कार्यक्रमस्थळी भेट देऊन प्रत्येकजण आनंदी होऊन परतत असताना दिसून येत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव यावेळी दिसून आले. मी नम्रता देशपांडे, एक आनंदी महिला मंडळामध्ये मराठी साहित्याचं मांडणी केलेली आहे. आम्ही ह्या बहिणाबाई चौधरी आहेत. त्यांची कविता तर सर्वांनाच माहिती आहे. अरे खोप्यामध्ये खोपा, परत आनंदीबाई जोशी, उंच माझा झोका. मराठीत इतकं साहित्य लिहिलं हे आहे, काय सांगून काय नको असंच होत आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आणि म्हणून आम्ही हा विषय उचलून आमच्या हळदी कुंकवात मांडणी केलेली आहे.
हे ॲपल ट्री आहे. यामध्ये आम्ही सगळे संत साहित्य मांडणी केलेली आहे. कारण सगळ्यांना म्हणजे सादर करायचं तर ते मांडणं शक्यच होत नव्हतं. म्हणून मग त्यात आम्हाला ही आयडिया आली आणि आम्ही ह्यात सगळे संत साहित्य मांडले आहे. तर त्या दुसऱ्या झाडामध्ये आम्ही सगळे कवी लेखक यांची मांडणी केलेली आहे. थँक्यू.
कुलकर्णी. आम्ही सगळे आनंदी महिला मंडळाचे सदस्य आहोत. आनंदी महिला मंडळ हे गेल्या वर्षी 2 वर्ष झाले स्थापन करून. आम्ही सगळ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम त्याच्यासोबतच समाज कार्य करण्यासाठी हे महिला मंडळाचं स्थापन केलेलं आहे. त्यानिमित्ताने हे दुसरं आमचं हळदी कुंकवाचा कार्यक्रम. नमस्कार, मी सौनम्रता विनय देशपांडे. आमचं सगळ्या मैत्रिणींचं आनंदी महिला मंडळ म्हणून मंडळ आहे आणि मला हे सांगताना खूप आनंद होतोय की आम्ही सगळ्या जणी खूप आनंदाने सहभाग घेतो. प्रत्येक कार्यक्रम हे खूप आनंदाने साजरे करतो. ह्या वर्षी मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आम्ही तो विषय उचलून धरला आहे आणि त्या विषयाचीच वेगवेगळी मांडणी केलेली आहे. हा विषय आम्ही सुरुवातीला आम्हाला इतका आनंद झाला की काय करू काय नाही, म्हणजे इतकं साहित्य होतं, इतकं हे होतं की आम्हाला ते थोडक्यात मांडणं हे फार मोठं काहीतरी आल्यासारखं वाटायला लागलं. पण त्यातल्या त्यात आम्ही प्रयत्न केला आहे. मराठी भाषा ही खूप मोठी आहे, खूपच प्रसिद्ध आहे, सर्वांना परिचित आहे आणि माझ्या मराठीचे काय बोलू कौतुके, अमृतात सही पैजा जिंके, अशी माझी मराठी. मी मराठी. मी सौ अपर्णा कुलकर्णी. एक आनंदी. मी आनंदी, मी मराठी. मी विजया होतलूरकर. मी आनंदी, माझी मराठी. मी मराठी. नमस्कार मैत्रिणींनो, मी सौदीपाली मकरंद कुलकर्णी. मी एक आनंदी. आनंदी महिला मंडळाची स्थापना 2024 साली अष्टनायक मंदिरात सौ अनघा अंदोरीकर यांच्या शुभ हस्ते झाली. 2 वर्षे आम्ही आनंदी महिला मंडळाची स्थापना करून यामध्ये 40 जणींचा सहभाग आहे. यामध्ये कोणी ॲडव्होकेट आहे, कोणी प्राध्यापक आहे, कोणी लेक्चरर आहे, कोणी शिक्षिका आहे, कोणी घरातील म्हणजे वेगवेगळी कामं करून आपण ह्या मंडळामध्ये आपला सहभाग आहे. आज सुद्धा प्रत्येकाने एवढ्या व्यस्त बिझी ह्याच्यामधून 1 दिवस देऊन प्रत्येकाने कालपासून 2 दिवस तयारी ह्या हॉलमध्ये येऊन आम्ही सर्वजण एकत्रित करत आहोत. त्यामध्ये प्रत्येकांचा हा वेगवेगळ्या स्वरूपातला सहभाग आहे आणि आम्ही सर्वांनी आपापल्या घरातील कामे, सगळ्यांची जिम्मेदारी हे रांगोळी असू द्या, हे असू द्या, ते सर्व आम्ही इथं आणून आम्ही सर्वांनी सर्वांच्या सहभागातून आणि सर्वांच्या मताने हे करून केलेलं आहे. कुणी हे करून कुणाला बाबा कॉन्ट्रॅक्ट देऊन तुम्ही हे करा, हे काही, कारण की त्यामधून प्रत्येक जण जवळ एकत्र येऊन प्रत्येकाची मतं एकमेकांमध्ये मिसळली जातात आणि त्यामधून एक वेगळाच आनंद आम्हाला प्राप्त होतो. नमस्ते. नमस्कार, मी सौ प्राची शैलेश देशमुख. मी आनंदी महिला मंडळाची सदस्य आहे. मागच्या वर्षी आम्ही महिला मंडळाची स्थापना केली. सगळ्या बायका एकत्र येऊन कसं आनंदी राहता येईल याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि आमच्या समाजासाठी कसा उपयोग होईल याच्यावर आमचं जास्ती भर असल्यामुळे सामाजिक कार्यक्रम सुद्धा आम्ही घेऊ इच्छितो. ही एक सुरुवात आहे. हळदी कुंकू म्हणजे एकत्रीकरण, सगळ्या बायकांचं एकत्रीकरण. धन्यवाद. नमस्कार सर्वांना, वंदे मातरम. मी सौ श्वेता सारंगयाची, आनंदी महिला मंडळाची यंदाच्या वर्षीची कोषाध्यक्ष. आनंदी महिला मंडळाची स्थापना 2023-24 साली अष्टविनायक मंदिरात श्री गणेशाच्या आशीर्वादाने झाली. आमचं हे हळदी कुंकवाचं 2रं वर्ष. मागच्या वर्षी आम्ही ज्वलंत विषय म्हणजेच प्रभू श्री रामचंद्रांचा विषय घेऊन आपल्या समोर आलेलो. यावर्षी नवीन विषय, नवीन म्हणजे आपल्या मराठी बाण्याचा विषय. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्यासाठी आम्ही हा विषय घेऊन आपल्या समोर आलेलो आहोत आणि आमच्या मंडळामध्ये एकूण 21 जणी यात सहभागी झालेल्या आहेत. प्रत्येक गोष्ट ही एकमेकींच्या विचाराने येथे ठरवली जाते. म्हणूनच एवढ्या महिला एकत्रित असूनही सगळीकडे आनंदच आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आपली ही मायबोली मराठी, तिचे आपण कायमच ऋणी राहू. धन्यवाद. नमस्कार, मी सौरुशाली सुधाकर जोशी, आनंदी महिला मंडळाची यावर्षीची मी अध्यक्ष. आणि मी मराठी. आनंदी महिला मंडळाची स्थापना गेल्या वर्षी झाली.
गेल्या वर्षी आम्ही याच हॉलमध्ये, गणेश हॉलमध्ये आनंदी महिला मंडळातर्फे खूप मोठ्या प्रमाणात हळदी कुंकवाचे आयोजन केले होते. त्या मंदिराची प्रतिकृती वगैरे आम्ही उभा राहून केलं होतं. 1000 बायकांचं हळदी कुंकू आम्ही त्या वर्षी केलं होतं. आणि यावर्षी मी मराठी मायबोली आपली ही थीम घेऊन आणि आम्ही एकत्र खूप उत्साहाने हा उत्सव साजरा करत आहोत. त्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे. मी अनुजा विकास देशपांडे. मी आनंदी, मी मराठी. आम्ही ही मराठीची थीम ठेवली आहे. आम्ही कालपासून ह्याच्यावर काम करतोय आणि करत करत आम्हाला खूप नवीन नवीन आयडियाज आल्या आणि छान गेला आमचा कालपासून दिवस इथे. मी सौ पंकजा ऋषिकेश देशपांडे आणि मी ॲडव्होकेट सोनाली सतीश डांगे. या वर्षीची आमची आनंदी महिला मंडळाची थीम आहे माय मराठी. आपल्या मराठी भाषेला राज्यभाषा म्हणून यावर्षी सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यामुळे या वर्षीची आमची हळदी कुंकाची थीम तीच आहे. खरं तर ही रांगोळी सजेस्ट आम्ही केली. काढणारे आमचे एक मित्र आहेत, त्यांनी ही रांगोळी काढलेली आहे. त्या सरांचं नाव लोखंडे सर असं आहे. दरवर्षी ते आम्हाला सहकार्य करतात आणि जवळपास 2 वर्ष झालं आम्ही आनंदी महिला मंडळ चालवतो. आणि सुरुवातीला कसं एकमेकीच्या विचारामध्ये खूप तफावत होती, पण या 2 वर्षामध्ये आम्ही एकमेकीशी कसं सहमत झालो आणि एकरूप झालो आणि आता खरंच हे नाव आमच्या मंडळाला शोभून दिसत आहे. थँक्यू. आपल्या सणांचे लेखीचे कौतुक करण्यासाठी या आजीबाई देखील या आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आहे. सौ वृषाली जोशी, श्वेता अयाचित या कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून प्रत्येकीचे स्वागत करीत होते आणि येणाऱ्या सदस्यांची नोंदणी देखील त्या करीत होत्या. दरवर्षी हे मंडळ पदाधिकारी निवडत असतात. या मंडळातील सर्वजणी त्या कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात अग्रेसर आहेत. कोणी शिक्षिका, प्राध्यापक, तर कोणी इंजिनियर, वकील आहेत. यापेक्षा प्रत्येकजणी या आनंदी आहेत. आनंदाने त्या संसार करीत आहेत. त्याचबरोबर त्या आपल्या आप्तेष्टांसह आपला संसाराच्या सारथीही आहेत बरं का. अशा या आनंदी महिलांच्या या उपक्रमाचा हा सविस्तर वृत्तांत आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. मी डॉक्टर शीतल टिके. मी विवेकानंद हॉस्पिटलला डॉक्टर आहे. आज हळदी कुंकूला इथे दीपालीनी मला बोलवलं. इथली कन्सेप्ट आणि यांनी जी मराठी थीम ठेवली आहे ती मला अत्यंत आवडली आणि आजकाल वाचनाची आवड वाढवण्यासाठी त्यांनी जी थीम ठेवली आहे
ती खूप सुंदर आहे. लहान मुलांना यातून खरंच प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि वाचन वाढवलं पाहिजे. थँक्यू.